उंदरवाडी व सरवडे गावाच्या हद्दीत शॉर्ट सर्किटने लागलेल्या आगीत राहते घर भस्मसात। सरवडे व उंदरवाडी तालुका कागल गावाच्या हद्दीलगत शामराव महादेव केसरकर यांच्या उंदरवाडी हद्दीत गट क्रमांक 783 मध्ये राहते घर व जनावरांचा गोठा असून दिनांक 1 जानेवारी रोजी रात्री 10च्या सुमारास लाईट ये जा करत असताना शॉर्ट सर्किटने आग लागली। दरम्यान यावेळी शॉर्ट सर्किटने काही क्षणातच आतील जनावरांच्या गवताने पेट घेतल्याने आगीने रौद्र रूप धारण केले। शेजारील आयडियल अकॅडमीचे महेश बुजरे यांनी घरातून धुराचे लोट व आगीचे लोळ त्यांच्या निदर्शनास आली। त्यांनी सरवडेचे सरपंच रणधीरसिंह मोरे व बिद्रीचे संचालक RK मोरे यांना आगीची कल्पना दिली व त्यांनी घटनास्थळी धाव घेतली व आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र आग मोठी असल्याने अग्निशमन दलास घटनेची माहिती देण्यात आली। बिद्री भोगावती हमीदवाडा कारखान्याचे अग्निशमन दल पाचारण करून आग आटोक्यात आणण्याचा आटोकाट प्रयत्न केला। या आगीत कडबा कुठी मशिनरी जळून खाक झाली। घरातील कपडे, टीव्ही, पशुखाद्य, खते, गवत, फर्निचर, नांगरटीचे साहित्य, पाईपलाईन साहित्य, तिजोरी, प्रापंचिक साहित्याने पेट घेतली। यावेळी तिजोरीतील शॉर्ट सर्किटने लागलेल्या या आगीत बैलजोडी विकलेले पैसे, अंदाजे 2 लाख रुपयांच्या रोख रकमेसह घरातील साहित्य जळून खाक झाले व महत्त्वाची कागदपत्रे भस्मसात झाली व एक म्हैस रेडी दगावली। यात सुमारे 15 ते 20 लाख रुपयांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे। आगीनंतर उंदरवाडीचे तलाठी SV मोरे, ग्रामसेवक दत्तात्रय ढेरे, पोलीस पाटील दीपाली हिंदूराव परीट, ग्रामपंचायत सदस्य मारुती पाटील, अमोल गुरव यांनी पंचनामा करून शासन स्तरावर मदत मिळण्यासाठी योग्य तो पाठपुरावा करू असं सांगितलं। न्यूज शाही कोल्हापूरसाठी राधानगरी विशेष प्रतिनिधी ऋषिकेश चौगले। कोल्हापूर जिल्हा व बातम्यांचा अचूक अंदाज घेण्यासाठी रोज पहा न्यूज शाही कोल्हापूर न्यूज। ताज्या व ठळक घडामोडी फक्त न्यूज शाही कोल्हापूरवरच।